तब्बल 130 दिवस राष्ट्रवादी काँग्रेसचं महिला प्रदेशाध्यक्षपद रिकामं होतं. त्याला कारण ठरलं अशोक खरात प्रकरण आणि राजीनामा दिलेल्या रुपाली चाकणकर. आज सुनेत्रा पवारांनी या पदासाठी वैशाली नागवडे हे नवं नाव समोर आणलं. वैशाली नागवडे चाकणकरांच्या उत्तराधिकारी ठरल्या. पण हा बदल फक्त पदाचा आहे की पक्षांतर्गत लढाईचा? पाहुयात यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट. राष्ट्रवादीतील महिला प्रदेशाध्यक्ष पदाच्या खुर्चीचं संपूर्ण राजकारण. चाकणकर गेल्या, नागवडे आल्या. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. राष्ट्रवादीला लाभलेल्या नव्या महिला प्रदेशाध्यक्ष कोण आहेत हे जाणून घेण्यापूर्वी राष्ट्रवादीत असं काय घडलं होतं की हे पद रिकामं झालं? रुपाली चाकणकरांना या पदावरून तडकाफडकी पायउतार व्हावं लागलं हे आधी जाणून घ्यावं लागेल. 2026 या चालू वर्षातला मार्च महिना. अशोक खरात प्रकरण समोर आलं. त्याच्यावर आरोप महिलांवर लैंगिक अत्याचाराचा. खरात सध्या SITच्या ताब्यात आहे. तपास सुरू आहे. याच दरम्यान रुपाली चाकणकर या अशोक खरातची पाद्यपूजा करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. यावरून चाकणकरांवर टीका झाली. विरोधकांनी घेरलं. अखेर 20 मार्च रोजी चाकणकरांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आठवडाभरातच म्हणजे 27 मार्च रोजी त्यांनी राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा दिला. खरातच्या गैरकृत्याशी माझा संबंध नाही, तपास पारदर्शक व्हावा, सुनेत्रा वहिनींशी बोलून राजीनामा देत आहे असं कारण देत चाकणकरांनी आपली पदं सोडली आणि तेव्हापासून ही दोन्ही पदं रिकामी झाली. या पदांसाठी कमालीची रस्सीखेच सुरू असतानाच अखेर आज राष्ट्रवादीचं महिला प्रदेशाध्यक्षपद 130 दिवसांनी का होईना पण भरलं गेलं. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार यासाठी गेली 4 महिन्यांपासून स्पर्धा सुरू होती. अनेक महिला नेत्यांनी सुनेत्रा पवारांकडे लॉबिंग केल्याच्या चर्चाही पक्षवर्तुळात होत होत्या. अखेर या पदासाठी आज सुनेत्रा पवारांनी एका नावावर शिक्कामोर्तब केलं आणि ते नाव म्हणजे वैशाली नागवडे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागलेल्या कोण आहेत या वैशाली नागवडे? पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. कोण आहेत वैशाली नागवडे? मूळच्या पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातल्या. 1999 मध्ये जिल्हा बँकेच्या कामाच्या माध्यमातून अजित पवारांशी परिचय. 2002 मध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या संचालकपदी नियुक्ती. 2005 मध्ये महानंदाच्या संचालक म्हणून निवड. 2007 मध्ये पंचायत समिती सदस्य म्हणून निवड. 2009 मध्ये राष्ट्रवादीच्या पुणे जिल्हाध्यक्ष तसेच महिला पंचायत राज समिती अध्यक्ष म्हणून नियुक्ती. 2013 मध्ये महानंदाच्या पहिल्या महिला अध्यक्षा तसेच बरेली उत्तर प्रदेश येथील IVRI संस्थेवर डायरेक्टर म्हणून निवड. प्रदेश प्रवक्त्या तसेच राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेश सरचिटणीस. 2017 आणि 2020 मध्ये राहू खामगाव मधून लढवली जिल्हा परिषद निवडणूक. आता जाता जाता पक्षाचा आक्रमक महिला चेहरा आणि चाकणकरांच्या विरोधात अनेकदा भूमिका घेतल्यानं चर्चेत राहिलेल्या वैशाली नागवडे यांच्या या नियुक्तीमागचा राजकीय अर्थ काय हेही समजून घेऊ. रुपाली चाकणकरांविरुद्ध आवाज उठवणाऱ्या वैशाली नागवडेंना संधी म्हणजे नव्या नेतृत्वाला संधी देऊन पक्षांतर्गत समीकरण जुळवण्यात आलं. राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांनी थेट निर्णय घेत महिला विंग आपल्या हातात असल्याचं दाखवून दिलं. वैशाली नागवडे यांनी महानंदा सांभाळला असल्यानं त्यांचं ग्रामीण महिला आणि दूध उत्पादकांशी असलेलं कनेक्शन पक्ष बांधणीसाठी फायद्याचं ठरू शकतं. एक पद तर भरलं पण दुसरं अजून रिकामच आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर अजून नियुक्ती नाही. चाकणकर गेल्यानंतर महिला सुरक्षा, अत्याचार, धोरण या मुद्द्यांवरून आयोग निष्क्रिय झालाय का असा सवाल विचारला जातोय. राष्ट्रवादीला महिला प्रदेशाध्यक्ष तर मिळाल्या पण महाराष्ट्राच्या महिलांना महिला आयोगाच्या अध्यक्षा कधी मिळणार? वैशाली नागवडे यांच्याकडे संघटना आहे, अनुभव आहे, आक्रमकता आहे. पण या पदावर स्वतःला सिद्ध करावं लागेल, विश्वास कमवावा लागेल. कारण 130 दिवस रिक्त राहिलेल्या खुर्चीवर बसणं तसं सोपं नाही. वैशाली नागवडे या पदावर बसून
पक्ष संघटनेसाठी चाकणकरांपेक्षा वेगळं आणि भरीव काम करून दाखवतील? तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी. फक्त